नागपूर शहरातील बेसा मनीषनगर टी पॉइंट येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भीम जन्मोत्सव 2026 हा भव्य उत्सव 11 ते 14 एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. समाजसेवक तथा परिसरातील लोकप्रिय आयोजक रितेश भाऊ दुरुककर यांच्या पुढाकारातून या 4 दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दररोज सायंकाळी 6 वाजता भीम गीतांचा सुरेल नजराणा सादर होणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात सध्या उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 11 एप्रिल रोजी हुंकार भीम गीतांचा या विशेष कार्यक्रमातून सुप्रसिद्ध गायक शिलवंत सोनटक्के यांची बुद्ध व भीम गीते सादर होणार आहेत. त्यानंतर 12 एप्रिल रोजी गायक राहुल शिंदे यांचा भीम जल्लोष कार्यक्रम रंगणार असून त्यांच्या दमदार आवाजातील गीतांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. 13 एप्रिल रोजी मुंबईच्या पार्श्वगायिका विश्वजात जाधव आणि पुण्याचे प्रसिद्ध रॅपर MC ब्लॅक यांची भीम गर्जना ही खास मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमात पारंपरिक आणि आधुनिक संगीताचा संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाच्या अंतिम दिवशी 14 एप्रिल रोजी भव्य भीम रॅलीचे स्वागत, डीजे व लाईट शो, केक कटिंग तसेच आकर्षक फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सोहळ्याचे आयोजन भाजयुमो नागपूर जिल्हा ग्रामीण रामटेकचे जिल्हा उपाध्यक्ष रितेश दुरुककर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र दीक्षाभूमीची सुंदर प्रतिकृती उभारण्यात आली असून ती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. बेसा तसेच दक्षिण नागपूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सर्वांना माझ्याकडून सप्रेम जय भीम. मी विश्वजात जाधव. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम जन्मोत्सव 2026 या कार्यक्रमात मी काय सुंदर बुद्ध गीते आणि भीमगीते सादर करणार आहे. दिनांक 13 एप्रिल संध्याकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मनीषनगर टी पॉइंट बेसा, नागपूर येथे. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत माननीय रितेश दुरुककर सर आणि जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो नागपूर जिल्हा. सो तुम्ही सगळ्यांनी नक्की या. सर्वांना क्रांतिकारी निळा भडक माझ्याकडून जय भीम. मी तुमचा लाडका MC ब्लॅक. तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मला आमंत्रित केलं आहे रितेश भाऊ दुरुककर यांनी. तर मी येत आहे आणि दिनांक असणारे 13 एप्रिल सायंकाळी 6 वाजता आणि स्थळ असणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मनीषनगर टी पॉइंट बेसा, नागपूर. तर मीही येतोय, तुम्हीही नक्की यायचे आणि कार्यक्रमाची नक्कीच शोभा वाढवायची. जय भीम. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. मी गायक शिलवंत सोनटक्के येणाऱ्या दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी येत आहे माझ्या भीमबुद्ध गीतांचा सुंदर असा नजराणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, टी पॉइंट, मनीषनगर बेसा इथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि मला तिथे आमंत्रित केलेलं आहे माझे बंधू रितेश भाऊ दुरुककर यांनी. सायंकाळी 6 वाजता सुंदर असा प्रोग्राम सुरू होणार आहे. तर मी तर तिथे येतच आहे. आपण सर्व तिथे उपस्थित राहावी माझी विनंती. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. कॅमेरामन सचिन सरस, सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।